कोण प्रशिक्षण करते? तू स्वतः आहे बाबा. मग हे बघा, मला हे पण माहीत नव्हतं नेमकं प्रशिक्षणार्थी, पण ह्यासाठी आपण जे कष्ट घेतलात ते अप्रतिम आहे. एक लग्नाचं जो खर्च असतो त्याच्यापेक्षा डबल खर्च तुम्ही या ठिकाणी केलात. फक्त आणि फक्त आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. या ठिकाणी खरोखर चांगलं नियोजन केलं. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आता एक संदेश फक्त पाठवा. निर्णय या ठिकाणी बसून बैठक घेऊन सगळे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी बसतील, खाली भारतीय बैठक होईल, आम्ही देखील भारतीय बैठक बसू आणि जो निर्णय होईल तो निर्णय आजच्या घडीला आपण पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी पोचू. जर ह्यामध्ये अजून असं वाटत असेल की 4 जिल्हे आहेत, बाकी जिल्हे बाकीचे आहेत, मग तुम्ही निर्णय कसा घेतला, हेही म्हणणारी मंडळी भरपूर असतील. असं जर होत असेल तर त्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला मी एक कार्ड छापतो आणि आमच्या मामाचं लगीन आहे म्हणून सगळ्याला सांगायला घरला येतो. या येताना आयर माहेर घेऊन या. मग सांगितलं कोण काय पैसे गोळा करू नका. बाबांनो, तुमचं तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये प्रत्येकाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येकाला याची इच्छा असते. साहेब मग आम्ही बघितलं, लातूरमध्ये बघितलं, हे चंद्रपूरमध्ये बघितलं, गडचिरोली असेल बघितलं, त्या भागामध्ये अशा काही माता बहिणी बघितल्या की त्यांच्याकडे येण्यास देखील पैसे नव्हते. त्यांची परिस्थिती बघितल्यानंतर त्यांचं कठीण परिस्थिती वाटते. माझी जिल्हाध्यक्षाला विनंती आहे की आपण आपल्या जिल्हा लेवलला तुमची रक्कम तुमच्याकडे सक्षम असावी. जर समजा आपले नेतृत्व त्या ठिकाणी बसतंय तर ते नेतृत्व बसले ते आम्हाला खायला घालते अशी वाट न बघता तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीकडे ज्याच्याकडे पैसे नाही म्हटल्यानंतर जिल्हाध्यक्षाने खिशात पैसे घातले पाहिजे, हात घातला पाहिजे आणि तू माझ्या गाडीत बस आणि चल म्हणण्याची ताकद तुमच्या मनामध्ये पाहिजे. असं असेल तर नेतृत्व करा, नाहीतर तुम्ही सरळ राजीनामा द्या आणि घरात बसा. मला जायचं आहे, मला त्या मुंबईला जायचं आहे. बालाजी पाटील चाकूरकर 14 दिवस बसले गरजेचं आहे. आणि तो गनिमी कावा छत्रपती शिवाजी महाराज किती माणसं उपस्थित राहतात हे देखील बघितलेलं आहे. आणि आताची जे कंडिशन बघितली त्या कंडिशनवरती जर आपण नेतृत्व करायला गेलो तर आपल्याला 1,34,000 आपण आकडा सांगितला तर लोकमंत्री ही येड्यात निघाल्या. ती 10 संकटातील 34चा आकडा सांगते. ती हिने शाळा शिकलं नाही म्हणून आपली आबरू काढते. ती आबरू जाऊ नये म्हणून हक्काची माणसं तयार झाली पाहिजेत. त्यांच्या समस्या त्या ठिकाणी संपल्या पाहिजेत. त्या लोकांचा पगार निघला पाहिजे. त्या लोकांची हक्काची काम त्या ठिकाणी झाली पाहिजे. ज्या लोकांचं काम आहे कलेक्टर ऑफिसमध्ये, पोलीस स्टेशनमध्ये, त्या माणसाला चुकीची वागणूक त्या ठिकाणी दिली जाते. का दिली जाते? ज्या डिपार्टमेंटमध्ये माझा माणूस काम करतोय त्याच डिपार्टमेंटने आस्थापनाने ठेवलं पाहिजे. हेही त्या ठिकाणी आयुक्ताला खडचून सांगणं गरजेचं आहे. बरोबर? आणि हे सांगण्यासाठी आपण काय केलं हे नको. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पारदर्शकता महत्वाची आहे. ज्या शिक्षण विभागामध्ये परिस्थिती असेल, BDO असतील, पगार असेल, या बारीक बारीक गोष्टीवरती